नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथून बोलत आहे। आज आपण हायपर कोलेस्टेरोमिया म्हणजे डिस्लिपिडेमिया, त्याला दुसरं नाव आहे, रक्तातील चरबी वाढणे, त्याला असं म्हणता येईल आपल्याला, याबद्दल काही बघणार आहोत। हा कॉमन फारच आजार आहे असं म्हणायला हरकत नाही। जर आपण काही तपासण्या केल्या तर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलची टेस्ट आपण नक्कीच करतो। हे कोलेस्ट्रॉल म्हणजे आहे का? बेसिकली रक्तामध्ये आता पोटावर असणारी चरबी कातड्याखाली ती वेगळी, परंतु रक्तामध्ये वाहणारी चरबी रक्ताबरोबर ती वेगळी, आणि त्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणता येईल। कोलेस्ट्रॉलचे किंवा लिपिड्सचे 5 प्रकार आहेत। टोटल कोलेस्ट्रॉल, HDL हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, LDL लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, ट्रायग्लिसराइड्स आणि VLDL व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन। याच्यापैकी टोटल कोलेस्ट्रॉल, LDL, ट्रायग्लिसराइड हे घातक कोलेस्ट्रॉल, म्हणजे यांची पातळी वाढली रक्तातली तर आजार होण्याची संभावना असते, उदाहरणार्थ हृदयविकार आणि स्ट्रोक। आणि HDL नावाचं म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे, जितकं ते जास्त तितकं ते बरं असं म्हणायला हरकत नाही, ते प्रोटेक्ट करतं आपल्याला हार्ट डिसीज आणि स्ट्रोक पासून। प्रकार किती आहे? प्रायमरी हायपर कोलेस्टेरोमिया ज्याला म्हणतात, हा अनुवंशिक आजार आहे, म्हणजे आपल्या अनुवंशिकतेमुळेच तो कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातलं वाढायला सुरुवात होते, आणि म्हणून हा कौटुंबिक त्याला कोलेस्टेरोमिया पण असं म्हणायला हरकत नाही। लहान मुलांमध्ये, अतिशय लहान मुलं, एक 10 वर्ष 12 वर्षाच्या मुलांमध्ये पण हा कोलेस्टेरोमिया दिसून येतो, आणि त्याला कारणीभूत अनुवंशिकता असते। सेकंडरी हायपर कोलेस्टेरोमिया म्हणजे काय? म्हणजे काही आजारामुळे झालेला किंवा जीवनशैलीतील बदलामुळे झालेला जर कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल तर त्याला सेकंडरी हायपर कोलेस्टेरॉल म्हणू शकतो आपण। उदाहरणार्थ टाईप 2 डायबिटीस मध्ये सगळेच प्रकारचे लिपिड्स मागे पुढे होतात, परंतु ट्रायग्लिसराइड्स खूप वाढलेला असतं टाईप 2 डायबिटीस मध्ये, आणि ते तितकंच घातक आहे। हायपोथायरॉइडिझम ह्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं। किडनीचे काही आजार आहेत, नंतर धूम्रपान, मद्यपान, ह्याच्यामध्ये नक्कीच कोलेस्ट्रॉल वाढतं, याच्यामध्ये काही शंका नाही। लठ्ठपणा, खूप वजन आहे तर बाहेर तर चरबी असतेच असते, परंतु रक्तामध्ये पण चरबी वाढायला सुरुवात होते काही दिवसानंतर। आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपण जे खातो ते अन्नपदार्थ, चरबीयुक्त अन्नपदार्थ किंवा स्निग्ध पदार्थ युक्त जर आपण अन्नपदार्थ खूप प्रमाणात खाल्ले तर रक्तातली चरबी वाढण्यास मदत होते। कधी कधी आधीच ती वाढलेली असते, आणि हे अन्न जे आहे ते अजून त्याची पातळी वाढवण्यास मदत करतं। जंक फूड्स आहेत, नंतर एनर्जी ड्रिंक ज्याला म्हणता येतील, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते असं म्हणायला हरकत नाही। स्त्रियांमध्ये मासिक पाळी गेल्यानंतर जो रोजवृत्ती जी येते त्याच्यामध्ये नक्कीच कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, आणि ते आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं। वाढत्या वयानुसार कोलेस्ट्रॉल वाढतं, कधी कधी होतं हे पण, म्हणजे जसं वय वाढतं तसं आपल्या रक्तवाहिन्या जाड व्हायला लागतात, आणि रक्तवाहिन्यांमध्ये ती चरबी साठायला लागते। असे हे कोलेस्ट्रॉलचे प्रकार आपण पाहिलेले आहेत, आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर काय इलाज करावा आणि तपासणी काय करावी याबद्दल बघूया। धन्यवाद।